सगळ्यांचं आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे 11th स्टँडर्डच्या खास करून मुलांचं। तर तुम्ही नोटबुक बनवलेली असेल, मागचे 2 टॉपिक्स तुम्ही छान कव्हर केलेले असेल असं मी कन्सिडर करते परत एकदा। आता पुढचा टॉपिक आपण चालू करतो आहे सिंथेटिक डिव्हिजन। हे पण आपल्याला लागणार आहे पुढे, म्हणजे लिमिट्स या चॅप्टर मध्ये आपल्याला ह्या म्हणजे जो लिमिट्स तुम्हाला 11 चा सिलेबस दिलेला आहे तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यात लिमिट्स नावाचं चॅप्टर आहे बघा, एकदम एंडिंगला सेकंड थर्ड म्हणजे लास्ट पासून थर्ड वर आहे बघा असं चॅप्टर लिमिट्स। लिमिट्स अँड कंटिन्युटी। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सिंथेटिक डिव्हिजन जे तुमचं 9th मध्ये झालेलं आहे बघा, स्टेट बोर्डच्या 9th मध्ये झालेलं आहे, सीबीएसई किंवा आयसीएसईचं बघा बहुतेक 8 किंवा 7 स्टँडर्डला असं काहीतरी झालेलं असेल। तर सिंथेटिक डिव्हिजनची एकदा रिव्हिजन होईल म्हणजे पुढे आपल्याला जे जिथे कुठे लागणार आहे तिथे त्याचा आपल्याला कामात म्हणजे यूज होईल। ठीक आहे। तर सिंथेटिक डिव्हिजन हे आपण मेनली कशासाठी वापरतो? फॅक्टर्स काढण्यासाठी। समजा x³ - 27। आता तुम्ही म्हणाल याचे फॅक्टर्स तर माहिती आपल्याला, हो आपल्याला याची माहिती आहे। याचे कसे येतील? x³ - 3^3। आता आपण कन्सिडर करू एक एक्झाम्पल। सपोज x³ - 27। तर हे तर फॅक्टर्स आपल्याला माहिती आहे, पण हे मुद्दाम आपण बघूया ना सिंथेटिक डिव्हिजनने कसं येतं काय येतं। जर माहिती असलेल्या गोष्टी तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन नाही वापरायचं, आपण हे जस्ट ट्रायलसाठी हे सम घेऊन बघू। तर याचे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहे, a - b a² प्लस ab प्लस b², हे याचे फॅक्टर्स आहे। तर हेच आपण ना सिंथेटिकने काढूया। तर सिंथेटिकने तुम्ही कसं काढायचं? पहिल्यांदा हे ज्याचे फॅक्टर्स काढायचे ना त्याचे कोइफिशियंट लिहून घेऊ x चे। तर x³ आहे त्याचा कोइफिशियंट 1, x² ची टर्म इथे नाहीये म्हणून 0, x² नंतर वाटलंस इथे लिहून घेऊ आपण, x³ प्लस 0x² प्लस 0x - 27। ठीक आहे। मग कोइफिशियंट लिहून घेऊ 1 0 0 -27। ठीक आहे। कोइफिशियंट सगळ्यांचे लिहून घेतले। आता ना 1 घेऊन बघू आपण, 1 हा फॅक्टर आहे का? हा पहिला 1 ऍज इट इज खाली, इथे जो काही नंबर असेल ना तो खाली घ्या ऍज इट इज जसा आहे तसा। 1 × 1 इज 1, 0 + 1 इज 1, 1 × 1 बघा मी काय करते लक्षात येते ना तुम्हाला, हा 1 ऍज इट इज खाली, 1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 1 1, नाउ 0 + 1 इज 1, अगेन 1 × 1 इज 1, 0 + 1 इज 1, 1 × 1 इज 1। आता याचा आन्सर -26 आलं, म्हणजे हा फॅक्टर नाहीये, तिथे 0 यायला हवं, 0 आलं तरच तो फॅक्टर असतो। ठीक आहे। इथे 0 नाही आलं म्हणजे हा फॅक्टर नाहीये। मग आता काय करायचं? 3 माहिती आपल्याला, आता इथे या सम मध्ये माहिती आहे म्हणून 3 घेऊन टाकू आपण आता डायरेक्ट, 3 फॅक्टर घेऊ। 3 घेतला, 1 ऍज इट इज, 1 × 3 इज 3, 0 + 3 इज 3। ठीक आहे। 3 × 3 9, 0 + 9 इज 9 आणि 9 3 जा 27, आला फॅक्टर 0 आपला, म्हणजे 3 हा फॅक्टर याचा आहे। शेवटी इथे 0 आलं पाहिजे, इथे 0 आलं की ती टर्म त्याचा फॅक्टर असतं। आता ब्रॅकेट्स कशा बनवायच्या बघा, हे प्लस आहे ना तर याच्या अपोजिट साइन घ्या, x -3 इंटू दुसरी ब्रॅकेट बघा। आता इथे किती टर्म्स उरल्या आहेत? 3। 0 सोडू ना, किती टर्म्स, नीट लक्ष द्या मी काय सांगते ते, किती टर्म्स उरल्या आहेत? 3, 3 - 1 नेहमी 1च करायचा, 2, सो स्टार्टिंग फ्रॉम x⁻², सो 1x² प्लस x² नंतर पुढची पॉवर x, 3x + 9।
मिळाले आपल्याला आपले फॅक्टर, याला म्हणायचं सिंथेटिक डिव्हिजन. पण हे जे माहिती आहे ना त्याच्यासाठी सिंथेटिक डिव्हिजन नाही वापरायचे. आपला वेळ वाचला पाहिजे. बघा सीईटी आणि जेईचा आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा आहे, तर पेपरचं टायमिंग काय ते तर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करणारच आहोत. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की बोर्ड पॅटर्नला ठीक आहे तुम्ही पूर्ण लिहाल, पण MCQला कमीत कमी लिहायचं आहे तुम्हाला, एकदम कमीत कमी. म्हणून माहिती असलेल्या गोष्टीसाठी हे नाही वापरायचं. ज्याचे फॅक्टर्स नाही माहिती त्याच्यासाठीच आपल्याला हे वापरावं लागतं. समजलंय सगळ्यांना? आता अजून एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. हे झालं, हे लिहून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, चला आता पुढचं एक्झाम्पल लिहा सगळ्यांनी. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. x³ - 5x² + 3x + 1. आता याचे आपल्याला फॅक्टर्स काहीच माहिती नाही. आता हे आपण सिंथेटिकने काढूया. ठीक आहे, खूप सोपे आहे बघा हे. फक्त एकदा तुम्हाला समजलं ना की बस. चला कोइफिशियंट्स लिहून घेऊ. कोइफिशियंट 1 -5 3 1. आता इथे सगळे 0 घेण्याचा प्रश्नच नाही आला, कारण सगळे प्रेझेंट आहे. 3 2 1 आणि इथे काहीच नाही म्हणजे x⁻⁴. सगळे प्रेझेंट. सुरुवात 1 घेऊन बघायचंय आपल्याला. 1 हा पहिला 1 ॲज इट इज खाली घेतला. 1 × 1 इज 1. -5 + 1 इज -4. ठीक आहे ना. -4 × 1 इज -4. 3 - 4 इज -1 आणि -1 × 1 इज -1. आन्सर 0. आपल्याला लगेच पहिल्याच याच्यामध्ये फॅक्टर्स मिळालेला आहे बघा. कळलं? 1 हा याचा फॅक्टर आहे. ब्रॅकेट्स कशा बनवायच्या परत एकदा सांगते तुम्हाला. हा प्लस आहे, याच्या अपोजिट नंबर. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता हा प्लस आहे, मग x - 1 इंटू इथे किती रिमेनिंग उरलेले आहेत? 3. 3 मधनं 1 गेला 2. तो स्टार्टिंग फ्रॉम x² -4x. इथे मायनस होता म्हणून मायनस घेतला, -1. हे झाले याचे फॅक्टर्स. एकदम सोपं आहे. पुन्हा याचे एक 4-5 एक्झाम्पल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आणि मला मेल सगळ्यांनी करायचा आहे. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू पुढचा टॉपिक. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज आहे ना शेअर करा. बघा ज्यांना खूप ठिकाणी असं आहे ना की कुठे म्हणजे खूप ग्रामीण भागामध्ये क्लासेसची सोय नाही, काही नाही, त्या मुलांसाठी हे कामात खूप येणार आहे. त्याच्यामुळे शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे हे बेसिक जे आहे ते सगळ्यांचं होऊन जाईल. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.